पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली। महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांचं अर्थसहाय्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू। उद्या पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याची शक्यता। सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक। पहलगाम मध्ये एनआय कडून क्राइम सीन रिक्रिएट झिपलाइनसह काम करणाऱ्या स्थानिकांची चौकशी। व्हिडिओ आधारे तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच्या हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती। मुसानं दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्याची माहिती समोर। जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय। शोध मोहीम सुरू असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव 87 पैकी 48 ठिकाणं पर्यटनासाठी बंद। येत्या 1 मे पासून भारत पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबवणार। पहलगाम मधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाक सोबतचे व्यापार तात्काळ थांबवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय। जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट। तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपकडून जोरदार पलटवार। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची केली मागणी। झेंडावंदन केलं म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार मॅन केलेली नाही। सब्र का फल मीठा होता है। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तेढ्यावरून भरत गोगावलेंचं सूचक विधान। झेंडा वंदनाच्या मुद्द्यावर बोलण्यास आदिती तटकरेंचा नकार। विजय वडेट्टीवारांचा असंवेदनशील आणि जनतेला दुखावणाऱ्या वादग्रस्त विधानाला माफी मागणं हा उपाय नाही। काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचं बावनकुळे यांचं म्हणणं। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।